नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर घटस्थापना झाल्यापासून मी रांगोळ्या खूप काढल्या आहेत. तर कशा रांगोळ्या काढल्या हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कलरच्या रांगोळ्या खूप छान छान काढल्या होत्या. बाकीची सर्व कामं, पूजा, फराळीचं बनवायचं आणि स्वयंपाक बनवायचा याच्यातून मी अशा रांगोळ्या काढल्या आहेत. तर गटासमोर किंवा कोणत्याही देवासमोर अशा रांगोळ्या काढल्या ना खूप छान दिसतं. तर माझ्या रांगोळ्या आवडल्या असल्यास मला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अशा प्रकारे मी रांगोळी काढली आहे. 2-3च कलर वापरून मी छान अशी नवरात्रीमधले 9 दिवस कसे जातात हे समजतच नाही. तर त्याच्यामध्ये स्त्रियांना खूप कामं असतात. देवपूजा असते आणि म्हणजेच घटाची पाणी टाकून थोडंसं आरती उदबत्ती करतात. तर हे सर्व कामं, फराळाचं बनवायचं, 9 दिवस उपवास असतो तर उपवासाचं सगळं बनवायचं आणि ज्यांचा उपवास नसतो त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आणि तिथून सगळी मला तर खूप आवड आहे रांगोळी आणि फुलं घालायची आणि सजावट करायची. जसा जसा वेळ मिळतो तसं मी हे सर्व करत असते आणि मग व्हिडिओ बनवायला थोडासा मला वेळ मिळाला त्याच्यातूनच मी तुम्हाला व्हिडिओ हा शेअर केला आहे रांगोळीचा. दररोजच मी अशा रांगोळ्या काढते, पण आज मी आवर्जून व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला आहे रांगोळीचा. तर ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा रांगोळीचं खूप टेन्शन येतं, तर अशी बघून जर तुम्ही रांगोळी काढली तर खूप छान रांगोळी येते. जास्त काही कष्ट करावे लागत नाही किंवा काही नाही. खूप छान 1-2-3 कलरच वापरून आपण रांगोळी काढू शकतो किंवा पांढरीसुद्धा रांगोळी काढू शकतो. तर इथं पांढरी फरशी असल्यामुळे मी कलरची रांगोळी वापरली आहे. तर कलरची रांगोळी आणि बोटांनी गोल करून किंवा काडीच्या साहाय्याने गोल करून अशी डिझाईन काढायची. बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अशी रांगोळी काढता येते आणि छान दिसते. मी फुलांची रांगोळी काढली आहे. सगळे फुलं ठेवल्यासारखं असं रांगोळी दिसते. तर बघू शकता किती छान वाटते. समईच्या साईडला मी ही रांगोळी काढली आहे. तर घटासमोर दररोज समई चालू असते आणि त्याच्या साईडला मी रांगोळी काढते. रांगोळी काढल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं. समईची पूजा करताना त्याच्यावरती फुलं ठेवायची आणि नंतर रांगोळी काढायची. कधी फुलांची रांगोळी तर कधी आपल्या रांगोळीची रांगोळी मी काढत असते. तर आपल्या जवळ खूप अंगणात खूप अशी फुलं लावलेली आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पाठीमागच्या. तर अशी फुलं असल्यामुळे मी खूप तोडून आणते आणि ती सर्व फुले देवाला वाहते आणि मग रांगोळीसुद्धा त्याचीच काढते. तर बघू शकता अशी मी छान रांगोळी काढली आहे. आवडली असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा. तर घटस्थापना केली आहे त्याच्याच समोर मी अशी दररोज रांगोळी काढते. तर आत्ता घट खूप छान उगवलेला आहे, अजून उंच झालेलं नाही. तर उंच झालेल्या पण तुम्हाला व्हिडिओ दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत